नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज 1 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. उपराष्ट्रपती मुंबई इथल्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या 65व्या आणि 66व्या दीक्षांत सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 मे रोजी सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर आहेत. सिक्कीम इथं सिक्कीम ॲट 50 कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होतील, तर उत्तर प्रदेशातील कानपूर इथं पंतप्रधानांच्या हस्ते 20,900 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. बिहारमध्ये पंतप्रधान करकत इथं 48,520 कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील, तर पश्चिम बंगाल दौऱ्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत अलीपूरदूर इथं शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे. आज स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकर यांना आदरांजली अर्पण केली आहे. वीर सावरकर यांची स्वातंत्र्य चळवळीतील अदम्य धैर्याची आणि संघर्षाची गाथा कृतज्ञ राष्ट्र कधीही विसरू शकत नाही. विकसित भारताच्या निर्मितीमध्ये त्यांचे बलिदान आणि देशासाठीचे समर्पण मार्गदर्शक ठरत राहील, अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती संभाजीनगर इथं समर्थनगर भागात सावरकर यांच्या पुतळ्याला विविध संघटनांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुंबई विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन कार्याला समर्पित असलेल्या अभ्यास आणि संशोधन केंद्राचं काल राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन झालं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना जोडणारी अखिल भारतीय सावरकर पर्यटन साखळी तयार करावी, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी 7 बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सर्वपक्षीय शिष्टमंडळानं पनामाच्या संसद अध्यक्षांची भेट घेतली. दहशतवादी कृत्यांना शिक्षा देणं हा भारताचा उद्देश असल्याचं थरूर यांनी यावेळी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं दक्षिण आफ्रिकेतील सदस्यांची भेट घेतली. दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर ही सुनियोजित आणि योग्य कारवाई होती, असं त्यांनी सांगितलं. या शिष्टमंडळाचे सदस्य आज केपटाऊन इथं विविध शासकीय मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं कुवैतचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला आणि दहशतवादाविरुद्ध भारताचा शून्य सहनशीलता आणि नवीन सामान्य दृष्टिकोन अधोरेखित केला. मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कल्याण डोंबिवली इथं काल कोविड-19 बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या प्रभारी अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी ही माहिती दिली. याशिवाय अन्य 2 रुग्णांवर उपचार सुरू असून एका रुग्णाला उपचारानंतर सुट्टी देण्यात आली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. धाराशिव इथं काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं 10वी-12वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा त्यांच्या पालकांसह स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात आज जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नीळकंठ भोसीकर यांच्या समन्वयाने हे उपक्रम राबवले जाणार आहेत. यात गाव पातळीवर किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम, संवाद सत्र, आरोग्य शिबिरं, प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. हवामान. राज्यात 3 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे 8 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. पुणे इथं 3, जालना इथं 2 जणांचा, तर मुंबई, रायगड आणि अहिल्यानगर इथं प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. लातूर इथं गेल्या 3 दिवसात सरासरी 206.5 मिलीमीटर पाऊस झाला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पुढील 2 दिवस मराठवाड्यात वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
IPL क्रिकेट स्पर्धेत उद्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना होणार आहे, तर एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स दरम्यान होणार आहे. काल लखनौ इथं झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं लखनौ सुपर जायंट्सचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत लखनौच्या संघानं 20 षटकात 3 गडी बाद 227 धावा केल्या. 228 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं 18 षटकं आणि 4 चेंडूत 4 बाद 230 धावा केल्या. जितेश शर्मानं नाबाद 85, मयंक अग्रवाल 41, तर विराट कोहलीनं 54 धावा केल्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.